भावनिक बुद्धिमत्ता याच्यावर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बर्ट्रांड रसेल नावाचा एक महान विचारवंत होऊन गेला. बर्ट्रांड रसेल हे जगभरातील खूप मोठं नाव. त्याचा एक निबंधाचं नाव आहे माणसे दुःखी का होतात. जर प्रत्येकाला सुख हवं असतं मग आपण दुःखी का होतो पाहूया जरा पुढे. बर्ट्रांड रसेल आपल्या निबंधाच्या सुरुवातीलाच असं म्हणतात की प्राण्याला भरपूर खायला मिळाले, त्याच्या कुटुंबासोबत त्याला राहायला मिळाले की ते सगळे प्राणी आनंदात राहतात. मग मित्रांनो, सध्या तर आपण लॉकडाऊनमध्ये आहोत, आपल्या कुटुंबासोबत राहत आहोत. ज्याच्या डोक्यावर छप्पर आहे, अन्न वस्त्र निवारा या गरजा ज्याच्या पूर्ण झालेल्या आहेत, तो किमान पोटभर जेवतो आहे. असं असताना सुद्धा 47% जास्त लोकांना आज एकटं वाटतंय. का बरं एकटं वाटत असावं? काय कारण आहेत त्याची? का ते आतून दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्रासलेले आहेत? तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या विषयाकडे येण्याच्या पूर्वी एक छोटंसं उदाहरण घेऊन आपण पुढे येऊया. मित्रांनो, 10वी 12वीच्या परीक्षेत जे विद्यार्थी पहिले येतात त्यांचा अनेक ठिकाणी सर्वे होतो. अगदी विद्यापीठात सुद्धा पहिले येतात किंवा पाश्चिमात्य देशामध्ये जे प्रमुख दर्जेदार विश्वविद्यापीठ आहेत त्यांचे सुद्धा विद्यार्थी पहिले येतात, त्यांचा सुद्धा सर्वे होतो. आणि मग हे लक्षात येतं जे विद्यार्थी परीक्षेला प्रथम क्रमांकाने किंवा उत्तमातील उत्तम गुणाने उत्तीर्ण होतात ते नेहमी जीवनामध्येच प्रथम क्रमांकावर असतातच असं नाही आहे. तर त्यांच्या जीवनात सुद्धा अपयश येतं, काही वैवाहिक अडथळे येतात, कधी कधी त्यांना खूप त्रास होतो आणि मग सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात. काय बरं कारण असेल? तो शालेय कॉलेजच्या जीवनामध्ये पहिला येणारा विद्यार्थी आयुष्याच्या जीवनामध्ये आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास होत नाही, काहीतरी त्याला व्यत्यय येतात, काहीतरी अडचणी येतात. काय बरं कारण असेल? तर तेच जर आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, त्याला अडचण खरी काय आहे तर त्यांना स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेता येत नाही. आणि म्हणूनच आपल्या साहेबाच्या सोबत, आपल्या मित्रांच्या सोबत, आपल्या पत्नीच्या सोबत, आपल्या कुटुंबाच्या सोबत त्यांना वागताना, बोलताना, जगताना अडचणी येतात. त्यातून जीवन असफल होतं आणि मग एखादा हे जीवन सुसह्य झालं नाही, कठीण वाटलं, ताण प्रचंड वाढला की कदाचित तो आत्महत्या करतो. मित्र, आपल्या शाळा, कॉलेज आणि इतर शैक्षणिक शिक्षणामध्ये आपल्या जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या कशा सोडवाव्यात, हाऊ टू सॉल्व अवर डे टू डे प्रॉब्लेम याच्याबद्दल विशेष माहिती दिली जात नाही. एक पाठ्यपुस्तक पद्धतीने आपण शिकतो आणि त्यातून आपल्या अडचणी वाढत जातात. मित्रांनो, भावना ह्या भावना काय आहेत तर भावना ह्या चेहऱ्यावरील भाव असतात. भावना आणि चेहऱ्यावरील भाव यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो. ही एक आंतरिक अवस्था आहे. आपल्याकडून टोचून बोललं, आपल्याला कोणी अपमान केला तर आपल्याला चटकन राग येतो. सगळ्यांनीच आपल्याबद्दल चांगलं बोलावं, आपलं कौतुक करावं, आपलं नाव घ्यावं, आपल्याला बरं म्हणावं हे सगळ्यांनाच वाटतं. पण कधी कधी ह्या आपल्याला जसं वाटतं तसे लोक वागत नाहीत किंवा लोकांना जसं वाटतं तसं आपणही वागत नाहीत. कारण आपण कधी एकमेकाची कार्बन कॉपी नसतो. तरीसुद्धा आपल्याला एकमेकांशी जुळवून घ्यावं लागतं आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये आणि जिथे आपण काम करतो त्या ठिकाणी. आणि कधी कधी त्यातून अडचणी येतात. मग या भावना व्यक्त कशा पद्धतीने करतात तर या भावनांची अभिव्यक्ती प्रमाणे गाण्यातून होते, चित्रातून होते, बोलण्यातून होते, कधी देहबोलीतून सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. मित्रांनो, परीक्षेला नापास आणि जीवनामध्ये पास अशी सुद्धा असंख्य माणसं झाली. मग अशा माणसांकडे नेमके कोणते गुण होते? किंवा जगातील अशा काही मोठ्या कंपन्यांमध्ये सर्वे केला गेला की ज्यांचे जे प्रमुख होते त्याला CEO म्हणतो आपण, त्या जगातील 30 मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांचं सर्वेक्षण केलं गेलं आणि त्यांची वैशिष्ट्य तपासली गेली. त्यांचे काही गुण होते
जे गुण आपण परीक्षेच्या माध्यमातून BEला MAला मॅनेजमेंटला आपण तपासू शकत नव्हतो, असे कोणते गुण त्यांच्याकडे होते ते जर आपण बघूया. या 30 मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांचे सर्वेक्षण केल्यानंतर तिथे जे प्रमुख होते त्यांची काही वैशिष्ट्ये आढळली. ती वैशिष्ट्ये साधारणपणे पुढीलप्रमाणे. ही मंडळी कोणत्याही संकटात शांत राहतात. मित्रांनो, सगळे गुण आपण जर आत्मसात केले तर आता येणाऱ्या कोरोना, आलेलाच आपला कोरोना, या आजारावर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याला सामोरी जाता येऊ शकेल. या सगळ्या संकटाच्या वेळेला आपले सगळे गुण उपयोगी पडू शकतील. तर मित्रांनो, या अशा मोठ्या अधिकाराकडे कोणते गुण असतात सर्वे केला गेला, त्यातले गुण असे आहेत की कोणत्याही संकटात ते शांत राहतात, ते टीका स्वीकारतात, ते नेहमी पुढाकार घेतात. टीका स्वीकार आठवण झाली, संत तुकोबा म्हणतात ना, निंदकाचे घरे असावे शेजारी. तर मित्रांनो, असा आपला जवळचा मित्र असावा की जो आपल्या व्यंगावर, आपल्या अडचणीवर किंवा आपल्या त्रुटीवर बोट ठेवेल. त्याच्यामुळे आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला शक्यता अधिक असते आणि अधिक आपण परफेक्ट होऊ शकतो. उत्स्फूर्तता असते त्यांच्याकडे, इतरांच्या विषयी आस्था असते आणि सतत ते प्रसन्न असतात. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, चेहरा काळा सावळा असो, उंची कमी असो, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, हाय करावंसं वाटतं, त्यांना नमस्कार करावासा वाटतो वगैरे वगैरे. ठीक आहे. ते इतरांना सातत्याने प्रेरणा देत असतात. तर ही अशी त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. मित्रांनो, बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता याच्यामध्ये काय फरक आहे थोडासा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बुद्ध्यांक आणि भावनांक याचं चित्र काढलं जातं. तर चित्र ते प्रामुख्याने आपला हिमनग असतो त्यासारखं. जो पाण्याच्या बाहेर हिमनगाचा भाग दिसतो तो साधारण बुद्ध्यांक आपण समजण्यासाठी समजून घेतो, आणि पाण्याच्या आतमध्ये जो असतो तो भावनांक. आणि म्हणून आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता अधिक समजून घेणं गरजेचं असतं. लहानपणीच ज्यांच्या आयुष्यामध्ये आईबाबांकडून त्या मुलांचा भावनांक किंवा भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याची संधी मिळते, ते खूपच मोठे होतात. एक छोटंसं उदाहरण सहजपणे आठवतं. विनोबा भावेंचं 2री-3रीला एक पाठ होता, देतो तो देव. काय आहे की विनोबांच्या घरी त्यांची आई एक फणस आणते. विनूला वाटतं की तो फणस फोडून चटकन आई आपल्याला देईल. त्याची आई सांगते की थोडेसे पानं घेऊन ये. तो पानं आणतो आणि पानं आणल्यानंतर त्याची आई 2-2, 4-4 गरे थोडे ठेवते आणि सांगते काकीला नेऊन दे, काकूला नेऊन दे, शेजाऱ्याला नेऊन दे, त्याला नेऊन दे. विनूला सातत्याने वाटतं आत्ता मला आई देईल, आत्ता आई मला आई देईल. आईला ज्यांना ज्यांना आठवतं, शेजारी पाजारी नातेवाईक, त्या सगळ्यांना आई गरे देते आणि विनू नेऊन देते. आणि सगळ्यात शेवटी मग विनूला ती देते आणि मग ती सहजपणे विनूच्या पाठीवर हात ठेवते आणि ती सांगते देतो तो देव. विनोबांजीकडे हा जो संस्कार झाला होता त्याच्यामुळेच पुढे भिवदान चळवळ निर्माण झाली आणि विनोबांजीकडे हजारो एकर जमीन मिळाली आणि त्याच पद्धतीने हजारो भूमिहीनांना त्याने ती देऊन टाकली. की लहानपणापासून या प्रकारचे आपला बुद्ध्यांक वाढवणारे नव्हे तर आपला भावनांक वाढवणारे जर संस्कार झाले तर खूप काही फरक आणि बदल होतो. मित्र, भावना अनेक आहेत, पण 8 भावना या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. त्या भावनांच्या जोड्या अशा आहेत: राग आणि भीती, अपेक्षा आणि आश्चर्य, आनंद आणि दुःख, स्वीकार आणि घृणा, राग आणि अपेक्षा. मित्र, याच्यापैकी 2 भावना एकत्र आल्या की त्याच्यातून 3री भावना निर्माण होते. उदाहरण, आपण आपल्या मित्रांबरोबर बोलतो, गप्पा मारतो, आनंद आणि स्वीकार हे एकत्र येतात आणि आपला त्याच्यावरचा विश्वास वाढतो. आपल्याला काही पैसे त्याकडे ठेवायला द्यायचे असतील किंवा काही मागायचे असतील, एखादी हक्काची जागा आपण त्याच्यासाठी आपल्या मनामध्ये राखून ठेवतो, हे विश्वासावर. ठीक आहे. घृणा आणि राग एकत्र आले त्यातून तिरस्कार निर्माण होतो. राग आणि अपेक्षा एकत्र आल्या तर आक्रमकता निर्माण होते. तर मित्रांनो, ह्या ज्या काही भावना आहेत या भावना परस्पर एकत्र आल्या की त्यात छटा निर्माण होतात. अशा शेकडो छटा आहेत. आपण ठराविक गोष्टीचाच आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. डॅनियल गोलमननी याच्यावर प्रामुख्याने विचार केला की जे लोक शालेय जीवनामध्ये चमकतात ते
भविष्यामध्ये का चमकत नाही, त्यांच्याकडे कोणते गुण असतात ते आपण बघितले. आणि त्याच्यावरून डॅनियल गोलमॅनने त्याचं 1998मध्ये पुस्तक लिहिलं, इमोशनल इंटेलिजन्स. जवळजवळ 50 लाख प्रती त्याच्या संपल्या आणि 33 भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं. मित्रांनो, त्याने व्याख्या केली ती अशी आहे, द कॅपॅसिटी फॉर रिकग्नायझिंग अवर ओन फिलिंग अँड दोज ऑफ अदर्स, फॉर मोटिवेटिंग अवर सेल्फ अँड फॉर मॅनेजिंग इमोशन्स वेल इन अवर सेल्फ अँड इन अवर रिलेशन्स. व्याख्यामध्ये पडण्यापेक्षा आपण फक्त त्याचा सारांश विचारात घेणार आहोत. काय म्हणतात ते, की माणसाची आपल्या व इतरांच्या भावनांची ओळखण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. अगोदर आपल्याला आपल्या भावना ओळखायला शिकल्या पाहिजेत आणि जशा आपल्याला भावना आहेत तशा आपल्या अवतीभोवती जी मंडळी असतात, आपलं कुटुंब, शेजारी, नातेवाईक यांच्या ओळखायला शिकल्या पाहिजे. त्या नुसत्याच ओळखून नाही, त्या ओळखून विचार करणं, त्या भावना समजून घेणं आणि परस्परांना प्रेरणा देणं आणि त्यांचं आपलं जे काय नातं असेल ते नातं अधिक घट्ट करणं. तर ह्याला आपण म्हणतो किंवा या कौशल्याला म्हणतो आपण भावनिक बुद्धिमत्ता. जागतिक आरोग्य संघटनेने 21वे शतक हे भावनिक ताणतणावाचं शतक जाहीर केलेलं आहे. मग ते ताणतणाव शतक असेल ते ताणतणाव कसा कमी करून घेता येऊ शकेल. मुलांच्या मध्ये, युवकांच्या मध्ये रागीटपणा, हिंसक वृत्ती वाढते आहे. आपल्यामध्ये सुद्धा सगळ्यांकडेच या कोरोनामुळे जवळजवळ 47% लोकांकडे आपलं एकाकीपणा आलेला आहे. समाजात वावरताना नैराश्य वाटतंय. तर या सगळ्यासाठी आपलं भावनिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी काय करायला पाहिजे बरं आपल्याला. तर लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की आपलं शरीर सुदृढ हवं, त्यासाठी आपण व्यायामशाळेमध्ये जातो, आपला चेहरा सुंदर ठेवतो, आपलं शरीर सुंदर ठेवतो, यासाठी प्रसाधनं वापरतो, उत्तम प्रकारचे कपडे वापरतो, पावडर, स्नो वापरतो. हे सगळं शरीर सुंदर ठेवण्यासाठी. पण जसं वय वाढतं तसं शरीर थकतं, वार्धक्याकडे आपण जातो. पण मित्रांनो, मनाचं तसं नाही. आपलं शरीर सुंदर करण्यासाठी आपण जितके परिश्रम घेतो तेवढेच परिश्रम जर आपलं मन सुंदर करण्यासाठी घेतले तर. आपली भावनिक बुद्धिमत्ता नेमकं हेच सांगते. तर आपल्याला आपलं मन सुंदर करायचं आहे. मन सुंदर करायचं असेल तर मनातील भावना आहेत, या भावनांवर आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये त्या कशा कार्य करतात, त्या अंतिम टोकाला त्या आल्या तर कशा समजून घ्यायच्या, त्याच्यातला आपल्याला होणारा त्रास आपण कसा कमी करायचा, तर या थोड्याशा गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर भावनिक बुद्धिमत्ता, डॅनियल गोलमन यांनी त्या संदर्भात काही क्षमता सांगितल्यात. काही वैयक्तिक क्षमता आहेत, काही सामाजिक क्षमता आहेत. वैयक्तिक क्षमता कोणत्या आहेत, की ज्या स्वशी संबंधित आहेत, ज्या माझ्याशी संबंधित आहेत. मित्रांनो, माझ्याकडे काही असेल, मी काही समजून घेतलं, माझ्याकडे काही आलं तरच ते मी दुसऱ्याला देता येईल. तसं या चांगल्या क्षमता जर माझ्याकडे आल्या तर मी त्या दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करून पाहूया आपण वैयक्तिक क्षमता कोणत्या. ती पहिली क्षमता अशी आहे की आत्मभान, ज्याला म्हणतो आपण सेल्फ अवेअरनेस. आत्मभान म्हणजे काय, तर स्वतःच्या मनात डोकावणं. आपण अनेकांवर निबंध लिहितो, माझी शाळा, माझी आई, हे वर ते. कधी आपण स्वतःवर निबंध लिहिलाय का, माझे गुण, माझे दोष, माझ्या कमतरता, ज्याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात. तर त्या पद्धतीने आपण कधी विचार करणार आहोत का, आपल्या सकारात्मक भावना कोणत्या आहेत, नकारात्मक भावना कोणत्या आहेत, आपली आवड काय, आपल्याला कोणत्या प्रकारचं काम करायला आवडतं, आपल्याला वाचायला आवडतं का, कोणती गोष्ट करताना आपल्याला मनापासून आनंद मिळतो. मित्रांनो, यासमोर 3 इडियट्स खूप छान पिक्चर आहे, तर आपण तो सगळ्यांनी पाहिलेच असेल. तर आपल्या कमतरता आणि बलस्थानं ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याकडे नकारात्मक गोष्टी असतात की माझा रंग सावळा, माझं नाकच लांब, किंवा माझे केसच असे, किंवा माझी आर्थिक परिस्थिती, मला गणित जमतच नाही. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, शारीरिक असतील किंवा बौद्धिक असतील, आपण जसे आहोत तसं स्वतःला जेव्हा आपण स्वीकारतो त्याच वेळेला आपला आत्मविश्वास वाढतो, तोपर्यंत नाही.
त्यामुळे स्वतःला जसे आहोत तसं स्वीकारणं, स्वतःच्या गुणदोषासकट स्वीकारणं, याला अधिक महत्त्व दिलेलं आहे. मित्र, या संदर्भामध्ये काही आम्ही कार्यशाळा घेतो तर त्यांना एक फोटो दाखवतो. फोटो असा असतो, एक आरसा आहे, त्या आरशामध्ये मांजर पाहते, मांजरीला समोर वाघ दिसतो, आपण मांजरीला वाघाची मावशीच म्हणतो. याचा अर्थ काय? मी माझं प्रतिबिंब बघतोय आणि ते प्रतिबिंब जे आहे ती मला खूप मी ओव्हर स्मार्ट समजतोय. म्हणजे मांजर पाहते, तिला वाघ दिसतोय, याचा अर्थ ती स्वतःला वाघ समजते. म्हणजे काय की खूप काही बलस्थान नसताना, कमतरता असताना स्वतःला खूप मोठा समजणं, ज्याला अनेक वेळा आपण बडाया मारतो, मी असं आहे तसं आहे, माझ्या गावाला जमीन आहे, माझ्या एवढी पुस्तकं आहेत, एवढे पैसे आहेत, माझी इथे ओळख काय, नुसतं फोन केला की असं होईल तसं होईल, अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशी या गोष्टी. दुसरं चित्र, एखादा वाघ आहे आणि तो आरशामध्ये बघतोय, त्याला मांजर दिसते. मित्रांनो, ही न्यूनगंडाचं चित्र आहे की त्याच्याकडे क्षमता आहेत पण तो आपल्या क्षमताकडे दुर्लक्ष करतो. की एखादं चित्रकला उत्तम असते पण चित्रकलेच्या परीक्षेला तो जात नाही, एखाद्याला उत्तम धावता येतं पण सातत्याने तो सराव करत नाही किंवा त्या संदर्भामध्ये योग्य व्यक्तीचं गायडन्स घेत नाहीत. तर अशी काही माणसं असतात, त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं, त्यांचं कौतुक करावं लागतं, मागे मागे त्यांच्याकडे राहावं लागतं. तर असं जे करणारी माणसं असतात, त्यातून या पद्धतीने त्यांचा विकास होऊ शकतो. मित्रांनो, मग आपल्याला जर आत्मपरीक्षण करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? तर आपल्याला आपण दैनंदिन लिहिली त्याचा एक छानसा उपयोग होतो. आपण दुसऱ्याकडून फीडबॅक घेतला की माझ्या आईला माझ्याविषयी काय वाटतंय, माझ्या बहिणीला काय वाटतंय, माझ्या शेजारच्यांना मित्रांना काय वाटतंय, तर त्यातून कळतात. काय म्हणतात ते मला आळशी म्हणतात, काय कसं म्हणतात ते मला हा अभ्यास म्हणतात, कसं म्हणतात की याच्यावर विश्वास ठेवण्याला आहे का असं म्हणतात. तर आपल्याला नेमकं काय म्हणतात हे समजून घ्यायला पाहिजे आपण. ठीक आहे. थोडक्यात काय तर आपण आपल्या गुणदोषासकट स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. आपली स्वतःची प्रतिमा ही विधायक पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. आपली वजन, उंची, चेहरा कसाही असो, जसं रडणारं मूल त्याच्या आईचं असतं तसं आपला चेहरा कसाही असो, आपण आपला स्वीकार केला पाहिजे. जेव्हा आपण आपला स्वीकार करतो तेव्हा आपली स्वप्रतिमा उत्तम होते. आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राखायचं असेल तर त्याच्यासाठी हे आत्मभान आहे, हे आत्मभान सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, याच्यामधला दुसरा पैलू आहे स्वनियंत्रण. त्याला म्हणतो सेल्फ रेग्युलेशन. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. ससाची कासवाची शर्यत लागते. ससाला वाटतं अरे कासव खूप पाठीमागे आहे, आपण भरभर पुढे जाऊ. ससा शेतात जातो, काहीतरी खात बसतो, झोपतो, पण कासव मात्र हळूहळू हळूहळू पुढे जात राहतो आणि शर्यत तो जिंकतो. मित्रांनो, त्याच पद्धतीने जे आपल्या आयुष्यामध्ये नियंत्रण ठेवतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला काय करायचं आहे हे समजून घेतात, योग्य वेळेचं नियोजन करतात, ते भविष्यामध्ये पुढे जातात. त्यांचा शॉर्ट टर्म गोल काय असतो, त्यांचा लॉंग टर्म गोल काय असतो, ते त्यांना नीटसं असं समजून घेता येतं आणि त्यातून त्यांचा विकास होतो. मित्रांनो, आजचं काम आजच करा असं आपल्याला बरेच लोक सांगतात. तर तेच काम त्याच दिवशी केलं, आजचं काम उद्यावर ढकललं नाही तर खूप काही चांगल्या गोष्टी होतात. तर सतत विवेक बुद्धीने आपण वागलो, वेळेचा सदुपयोग केला, दररोजचं वर्तमानपत्र वाचलं, चांगले व्हिडिओ आपण बघितले तर त्याच्यातून खूप काही फरक आणि बदल होतो. आपल्याला वैयक्तिक क्षमतामध्ये हे स्वनियंत्रण आपण बघतो, आपण आपल्याचं नियंत्रण याचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, या अनुषंगाने स्वनियंत्रण असेल तर आपल्या भावनेवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. प्रामुख्याने त्यासाठी आपण राग ही भावना घेऊ. मित्रामध्ये सहज छोट्या मोठे भांडणं होतात. एखादा मित्र असतो, लगेच शर्ट पकडतो, शिव्या देतो, वेडवाकडं बोलतो. पण तो ते दुसरा मित्र जो सांगतो की मित्रा थांब जरा, आपण 5 मिनटं थांबूया, 5 मिनटं जरा मला वेळ दे, आपला हा डाव पूर्ण होऊ द्या, मग आपण बोलूया. आणि मग त्याच्यानंतर जर 2 मित्रांनी संवाद साधला तर एकमेकावर हमरीतुमरीवर येणारा मित्रसुद्धा थोडा शांत होतो आणि कधी ते त्याचा चूक त्याला कळते, तो सॉरीसुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, हा जो राग आहे
हे राग म्हणतो की एक आम्ल आहे की जे ज्या भांड्यामध्ये ठेवतात त्या भांड्याचंच अधिक नुकसान होतं. आता राग कुठे येतो तर आपल्या डोक्यात येतो, आणि जास्त नुकसान कोणाचं करतो? दुसऱ्याचं करण्यापेक्षा आपण स्वतःचं करतो. तर हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. तुम्ही मला वाटतं सगळ्यांनी डोंबिवली फास्ट चित्रपट बघितला असेल. एक 5-25 वर्षापूर्वी अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है हा चित्रपट मी त्या काळामध्ये अनेक वेळा पाहिला. तर अशी काही माणसं असतात तर त्या आपल्या रागावर नियंत्रण नसतं, आणि हे रागावर नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जी रागाची संवेदना, रागाची सुनामी एक 5-6 सेकंदामध्ये त्यांना ती व्यवस्थितपणे कंट्रोल न आल्यामुळे हातातील एखादं शस्त्र काहीतरी घेतात आणि दुसऱ्याच्या शरीरावर भोसकतात. त्यांना लक्षातही येत नाही आपण काय केलेलं आहे. तर मित्रांनो, कोणत्याही राग, द्वेष, तिरस्कार, मत्सर किंवा प्रेम हे म्हणतात आंधळं असतं. तर अशा भावनांचा जेव्हा डोक्यामध्ये आपल्या असतील, त्यांची सुनामी डोक्यामध्ये चालू असेल, तेव्हा क्षणभर थांबा. परत 3 इडियटची आठवण होते. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल असं एक 5-6 वेळा म्हणा. किंवा त्याच्यासाठी आणखी एक दुसरा एक्सरसाइज आहे, त्यासाठी आणखी दुसरा एक स्वाध्याय आहे. तो स्वाध्याय असा आहे की थोडे उलटे आकडे म्हणा. प्रचंड राग आलाय, आपल्या राग कळतो, आपल्या शरीर बदलतं, मुखामध्ये शिवाया किंवा अपशब्द येतात, हातामध्ये इकडे तिकडे एकदा शस्त्र किंवा असं बघतो, समोरच्या व्यक्तीला मारावं, काय ते त्या डोक्यात घालावं असं प्रचंड आपल्याला समजतं. तर त्यावेळेला शरीराला सांगायचं थांबा, थोडा वेळ थांब मित्रा, थोडा वेळ थांब. आपलं नाव स्वतः घेतलं तरी हरकत नाही. आणि मग त्या उलटे आकडे म्हणायचे की 10 मला शांत वाटते, 9 मला शांत वाटते, 8 मला शांत वाटते, 7 मला शांत वाटते, 5, 4, 3, 2, 1 मला अतिशय शांत वाटते. आणि मग सत्सद विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा. किंवा अशा वेळेला शांतपणे मित्राला सांगावं, मित्रा आज मला जरा बरं वाटत नाही, आपण थोड्या वेळाने बोलूया की नंतर भेटल्यावर बोलूया. यातून अनेकांच्या सोबतच्या होणाऱ्या दुर्घटना याला बऱ्याच प्रमाणामध्ये पायबंद घालता येऊ शकेल. तर मित्रांनो, आपल्याला आपलं मन सुंदर करायचं आहे, त्यासाठी आपण आत्मभान पाहिलं आणि स्वनियंत्रण पाहिलं. बंद सुंदर करायचं असेल तर आपल्याच मनावर आपलं नियंत्रण हवं. जसं आपण आपली गाडी चालवतो, ह्या गाडीमध्ये एक ब्रेक असतो, हा ब्रेक नसेल तर तसं आपल्यामध्ये सेल्फ रेग्युलेशन असायला पाहिजे की आपल्यावर स्वनियंत्रण असायला पाहिजे. तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. मित्रांनो, या संदर्भातला तिसरा पैलू आहे स्वशी संबंधित, तो आहे प्रेरणा, मोटिवेशन. हे सर्व अनेक काही पुस्तकं, आपण छान छान पुस्तकं वाचतो. मग अग्निपंख असेल, वीणा गवाणकरचा एक होता कारवर असेल, आपण व्हिडिओ बघतो, गाणी ऐकतो, किंवा स्वदेश, चक दे इंडिया यासारखे चित्रपट बघतो, किंवा तारे जमी पर सुद्धा चित्रपट छान आहे. की एका विद्यार्थ्याच्या भावना समजून घेणं, शिक्षक पण त्याच पद्धतीचा असतो, आणि मग एकमेकाला भावना समजतात, आणि शिक्षकाच्या वाट्याला आलेलं जे दुर्लक्ष तो विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये घडू देत नाही. त्याला सगळ्या प्रकारचं सहकार्य करतो आणि तो टॉप मोस्ट असा चित्रकार बनतो. तर आपल्याला या प्रकारचं मोटिवेशन आपल्याला घ्यायला पाहिजे आणि इतर मित्रांवर पण द्यायला पाहिजे. ज्यावेळेला प्रामुख्याने आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करतो, एखाद्या व्याख्यानाला जातो, त्यावेळेला आपण जसं सगळाच वेळ स्वतः घेता कामा नये, आपल्या जवळचा ज्युनियर असेल, कार्यकर्ता, त्यालाही सांगायला पाहिजे, मित्र हा वेळ घे, हा विषय मांड, तुझंही कौतुक व्हायला पाहिजे, तुलाही पुष्पगुच्छ मिळायला पाहिजे. तर या पद्धतीने सातत्याने आपल्या जवळच्या कार्यकर्त्यावर जर मोटिवेशन दिलं त्याचा उपयोग होतो. हीच गोष्ट मुलांच्या बाबतीमध्ये एखादा खेळ शिकवायचा असेल, मग चेस असेल किंवा एखादा कॅरम असेल, तर त्याला आपण मोटिवेशन दिलं तर आपला मुलगासुद्धा छान शिकू शकतो. तेच शिक्षकांनी आहे. तर शिक्षकांनी आपल्या मुलाला प्रोत्साहित केलं तर मुलं खूप काही प्रगती करून जाऊ शकतात. शिक्षकाचे उदाहरण आलं म्हणून सांगतो तर प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या क्षमता ओळखायच्या आणि त्या पद्धतीने जर त्यांना काम दिलं तर छानसं असं काम होऊ शकेल. अर्थात प्रत्येकाला जर कामाचं पद्धतीने नियोजन केलं तर त्याचा एक उपयोग होऊ शकेल. तर मित्रांनो, आपलं मन सुंदर करण्यासाठी आपण आपल्या वैयक्तिक क्षमता, स्वशी संबंधित क्षमता बघितल्या. आत्मभान, स्वनियंत्रण आणि प्रेरणा या सगळ्या माझ्या संदर्भातील गोष्टी आहेत.
या जर मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर माझं मन छान होईल, सुंदर होईल. अनेक लोकांना मी हवा असा वाटेन, ते मला फोन करतील, ते मला ईमेल करतील, अधूनमधून वेळ असेल तर मला भेटायला येतील. हे असं मला करता येईल. माझ्या अकाउंटमध्ये कल्पना करूया की 10,000 रुपये आहेत, पण माझ्या अकाउंटमध्ये किती माणसं आहेत ती अधिक महत्त्वाचं. ह्या कोरोना संदर्भामध्ये मला किती लोकांनी फोन केला, किती लोकांनी माझी काळजी घेतली, किती लोकांनी बाबा तुझ्या तब्येतीला जप म्हणून सांगितलं, हे आहे. तर ही मी जमवलेली माणसं, ही माझ्या अकाउंटमधली माणसं. आणि या प्रकारचे जर आपले गुण असतील तर अशी माणसं अधिकाधिक आपण वाढवू आणि तेच खरं आपलं मन सुंदर आहे तर त्याची ग्वाही या गोष्टी आपल्याला देतात. मित्रांनो, आता सामाजिक क्षमताकडे आपण बघूया. याच्यामध्ये येतं ससंवेदना किंवा एम्पथी. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 10 जीवन कौशल्य दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एम्पथी हे सुद्धा दिलेलं आहे. एम्पथी म्हणजे काय की एखाद्याचं दुःख, एखाद्याचा त्रास काय आहे ते समजून घेणं. एक काळ असा होता की फार मोठ्या प्रमाणामध्ये 75च्या 80च्या आसपास दलित चरित्र आली, दलित आत्मचरित्र आले. बलूत आलं, आणखी काही काट्यावरची पोटं आली, तळांतराळ आलं, खूप काही पुस्तकं आली. पण ती पुस्तकं वाचून नुसतं उपयोग नाही, त्यांचं आयुष्य स्वतः जाऊन जगणं, बघणं, त्याच्यापैकी एखादा एक होणं, तर आपल्या सगळ्यांचं दुःख कळतं. म्हणजे म्हणतात ना, जावे ज्याच्या वंशा तेव्हा त्याचे दुःख कळे. तर त्या प्रकारच्या दुसऱ्याच्या भावना ओळखणं आणि समजून घेणं, तर त्याला अधिक महत्त्व आहे. मित्रांनो, एक सहजपणे गोष्ट आठवली, हे अब्राहम लिंकनची. हे अब्राहम लिंकन एकदा आपल्या घोड्यागाडीने आपल्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये जायला निघाले होते. वाटेत त्याने एक मांजर दिसलं. ते मांजर चिखलात अडकलेलं होतं. अब्राहम लिंकनाने आपली गाडी थांबवायला सांगितले. आपल्या खिशातला पांढरा शुभ्र रुमाल काढला, चिखलामध्ये गेले, त्यांचे बूटही खराब झाले. त्या मांजराला बाहेर काढलं, आपल्या जवळच्या पाण्याने स्वच्छ केलं, त्यांचा रुमाल अख्खा खराब झाला होता. आणि मग आले, त्याला सोडून दिलं आणि गाडीत बसले. अब्राहम लिंकन म्हणाले, हे जर मी केलं नसतं तर दिवसभर मला प्रचंड ताण आला असता, त्रास झाला असता. जे मला करता येणं शक्य आहे ते तर मला करायलाच पाहिजे होतं. मित्रांनो, या ठिकाणी त्या मांजराविषयी सहसंवेदना आहे या अब्राहम लिंकन यांना कळल्या आणि त्या पद्धतीने ते वागले. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांना काय करता येईल आपल्यासाठी? एक वाटीवर पाणी ठेवता येईल का? चपाती असेल ती थोडी बाहेर ठेवता येईल का? एखादी पक्षी असेल यासाठी घरट्याच्या अनुषंगाने त्याचं काही नियोजन करता येईल का? तर अशा काही गोष्टी केल्या त्याचा खूप काही उपयोग आपला होऊ शकतो. मित्रांनो, ही सामाजिक सहसंवेदना वाढवायची असेल तर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, आपल्या अवतीभोवती काही मंडळी असतात, काही व्यंग असतं, त्यांना काही शारीरिक व्यंग असतं, काही मानसिक व्यंग असतं. तर त्याची थट्टा, मस्करी, कुचेष्टा न करता तर त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांना सोबत घेतलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, थोडं शक्य असेल तर त्यांचं रंजनही केलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला आपलं मन सुंदर करायचं त्यासाठी आपल्या आधी काय करायला पाहिजे तर आपल्या जे सानिध्यामध्ये येतात त्यांचा मान राखला पाहिजे. त्यांनी चांगलं काही काम केलं त्यांना कौतुक करायला पाहिजे, त्यांना विश्वास संपादन केला पाहिजे. आपल्या घरातलं उदाहरण घेऊन आपली मुलं असतात, त्या मुलांचा मान करायला पाहिजे. त्यांना परीक्षेला पास झाली, इतर काही त्यांना छान काही कॅरममध्ये, चित्रकलेमध्ये पारितोषिक मिळालं, कौतुक व्हायला पाहिजे. एकदा काय वेडावाकडं त्यांच्याकडून झाली तर वडीलधारीच्या मनात त्यांना क्षमासुद्धा केलं पाहिजे आणि त्यांना आवश्यक अशा प्रकारचं स्वातंत्र्यसुद्धा दिलं पाहिजे. यातून एक विश्वास निर्माण होतो आईबाबांच्या आणि मुलांच्या नात्याचा आणि त्यातून त्यांना कळतं की बाबा आई आहे थोडे प्रेमळ आहेत, आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला वाढवत आहेत किंवा योग्य पद्धतीचे आपल्याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात. मित्रांनो, सुंदर शरीर बनवण्यासाठी आपण प्रचंड खर्च करतो, पण थोडंसं आपण सुंदर मन बनवण्यासाठी थोडासा या गोष्टी समजून घेतल्या तर खूप काही फरक आणि बदल होईल. आता आपण येतोय अंतिम टप्प्याकडे, सामाजिक कौशल्याकडे.
मित्रांनो, जीवन सातत्याने बदलत असतं. म्हणजे आजोबा होते, वयोवृद्ध झाले, दिवंगत झाले. गेल्या वर्षी 14 ऑगस्टला माझे वडील आहेत, वयोवृद्ध झाले, 92 वर्ष झाले, दिवंगत झाले. माझ्या आजोबांची जागा बाबांनी घेतली, त्यांची जागा भविष्यात मी घेईन. माझी मुलं आज आहेत, मोठी होतील, लग्नकार्य होतील, मुलं बाळा होतील, आणखी काय होतील. माणसं थांबत नाही, काळ कोणासाठीच थांबत नाही. तर मित्रांनो, आजची जी काही परिस्थिती आहे ही उद्या राहणार नाही. तर उद्याच्या परिस्थितीसाठी मला आजच थोडीफार तयारी करून ठेवली तर त्याचा एक आपल्याला उपयोग होतो. मित्रांनो, जपानमध्ये सातत्याने भूकंप होतो. मग ती मंडळी काय करतात, तर त्या मुलांना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं की भूकंपासंदर्भामध्ये एखादा सायरन वाजवली, एखादी बेल वाजवल्यानंतर केवळ 2 मिनिटांमध्ये अख्खी शाळा खाली होते. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपली मुलं जसजशी मोठी होतात त्या पद्धतीने आपण त्यांना भविष्यात त्यांच्या जीवनात कोणकोणत्या प्रकारची संकट येणार ती माहिती देणं गरजेचं आहे. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना प्रेमभंग झाला तर काय करावं त्या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा तो ग्रॅज्युएट झाला आणि चटकन नोकरी नाही मिळत तर काय करावं, एखाद्याची नोकरी गेली तर काय करावं. आपल्या घरामध्ये सुद्धा, घरामध्ये आजी आहे आणि एक मुलगा किंवा मुलगी आहे आणि आजी अत्यंत आजारी पडली तर काय करावं. जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा असे छोटे मोठे आपण खेळ खेळलो, गप्पा मारल्या तर भविष्यात येणाऱ्या संकटावर आपली तयारी असू शकेल. आपण एखाद्या संकटाने गडबड गोंधळून जाणार नाही. मित्रांनो, आता हा कोरोना आलेला आहे, या संदर्भात काही विचारवंत असं म्हणतात की पूर्वी जसं 2000 वर्षापूर्वी आणि 2000 वर्षानंतर असं बिफोर क्रिसमस आणि बिफोर क्रिस आणि या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो इसवी सन पूर्व आणि इसवी सनानंतर, तर त्याच पद्धतीने कोरोनाच्या पूर्वी आणि कोरोनानंतर अशा काही गोष्टी होणार आहेत. तर मित्रांनो, आता चटकन पटकन आपलं लग्न कार्याला जाणं, गप्पा करायला मित्रांच्या नातेवाईकांकडे जाणं, एखाद्या पुस्तकाच्या प्रदर्शनात जाणं, आता या गोष्टी कठीण आहेत. पण या सगळ्यांबद्दल आपल्याला बदलणं गरजेचं आहे. जसं आता या प्रकारचं माध्यम हाताळणं आम्हाला अडचणी येत आहेत, पण आपल्याला जर या जीवन कलामध्ये टिकून राहायचं असेल तर आपल्या प्रत्येकाला बदलावंच लागेल. आणि यासाठी मित्रांनो, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर, आपल्या नातेवाईकांच्या बरोबर भविष्यामध्ये आपल्याला झूमवर, स्काईपवर आपल्याला संपर्क ठेवावा लागेल. म्हणजे आपल्याला ही जी काही सामाजिक कौशल्य आहे, जी सामाजिक कौशल्य जर आपण आत्मसात केली तरच आपण टिकणार आहोत. पण बऱ्याच वेळेला एखादं संकट आलं तर नेहमीच्या प्रश्नाची उत्तरं त्याला लागू होत नाहीत. आपल्याला त्या संकटांना, त्या प्रश्नांची उत्तरं वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दिशेने आपल्याला मिळवावी लागतात. यासाठी एक खेळ दिला जातो. खेळ नेहमीचाच आहे की बाबा 9 टिंब दिली, 3-3-3 9 टिंब दिली, तर एक 3-3-3 असं 3 वेळा टिंब आहेत. तर आपल्याला सांगितलं जातं की हात न उचलता 4 रेषांमध्ये ते टिंब जोडा. आपण प्रयत्न करतो, आपल्या लक्षात येतं, तर त्यासाठी तुला आउट ऑफ बॉक्स जावं लागतं, थोडंसं बाहेर जावं लागतं आणि मगच ती टिंब जोडली जातात. हा आउट ऑफ बॉक्स गेल्याशिवाय काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. चौकटीच्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला काही प्रश्नांची, कोरोना संदर्भात काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकणार नाही. तर कोरोना गेल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर आपली जी शिक्षण व्यवस्था आहे, आपली जी आरोग्य सेवा आहे, याच्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागतील आणि त्या अनुषंगानेच आपल्याला पुढे काही गोष्टी समजाव्या लागतील आपल्याला. ठीक आहे. काही अनेक उदाहरणं आहेत, पण या ठिकाणी उदाहरणं देत नाही. आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, एक गोष्ट मला आठवते सांगतो. मित्र, कोरोनाच्या संदर्भामध्ये शेकडो हजारो मजूर आहेत. हे मजूर अडकून पडलेले आहेत. त्यांना आपल्या गावाला जायचं आहे, घरी जायची ओढ आहे. याचा तर अर्थ असा नव्हे की त्यांचं घर आहे की सगळ्या सुखसोयीने युक्त आहे, असं काय नाही आहे. तिथे केल्यावर पण त्यांना पोटाची खळगी कशी भरावी हा प्रश्न असणारच आहे. पण आपल्या सगळ्यांना
आपल्या माणसांची, आपल्या स्थानाची ओढ असते, कारण ती असते भावना. मग ही जी भावना आहे, ती भावना अनुषंगाने आपल्याला या मजुरांना काय मदत करता येऊ शकेल त्या बघणं गरजेचं आहे. त्यासाठी एक मला गोष्ट आठवली छोटीशी, ती आहे स्टारफिशची. मित्रांनो, हा स्टारफिश या ठिकाणी एखादा मजूर, एखादा त्रासलेला माणूस, ज्याला आपला मदत करू शकाल असा एखादी व्यक्ती कोणी असू शकतो. ते स्टारफिशची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की भल्या पाटे काही माणसं समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला भटकायला जातात. हा अनेक दिवसांचा त्यांचा सवय असते त्यांची. काही सिनियर सिटीजन असतात. एकदा काय होतं, 6-6:30 दरम्यान ही सगळी मंडळी जात असताना एक 5-10 जणांचा ग्रुप असतो. दररोज समुद्र किनारा फिरायला भटकायला जातात. आणि जात असताना प्रामुख्याने समुद्राच्या किनाऱ्यावर काही स्टारफिश आहेत, हे त्या ठिकाणी नुसतीच ओठी झालेली असते, भरती येऊन गेले असते, त्या ठिकाणी दिसतात. एक त्याच्यातला माणूस असतो की ज्याच्याकडे त्याला एम्पथी असते. तो माणूस असतो, त्याला सगळं सहसंवेदना असते. तो मात्र थबकतो. त्याचे मित्र त्याला सांगतात, अरे किती वर्ष आपण सराव करतो आहोत, आज त्यात खंड पाडू नको, आपण फिरायला जाऊया, नंतर पाहतो ये. तर तो माणूस मात्र थबकतो, शांतपणे इकडे तिकडे बघतो, मित्रांना जाऊ देतो, एक स्टारफिश घेतो आणि समुद्राच्या दिशेने फेकतो. त्याचे मित्र जातात, 15-20-25 मिनिटांनी परत येतात. तर याचा उद्योग तोच, एक स्टारफिश घ्यायचा, समुद्राकडे टाकायचा, स्टारफिश घ्यायचा, समुद्राकडे टाकायचा. जवळचे मित्र आल्यानंतर त्याच्याशी बोलतात, त्याला सांगतात, अरे तू काय करतोस, तू असे किती स्टारफिश आहेत, अशा कारणाने काय होणार आहे, काय फरक पडणार आहे. तो एक स्टारफिश घेतो, आणखी टाकतो, मला फरक पडणार नाही, पण या स्टारफिशला फरक पडणार आहे. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती कोरोनाच्या अनुषंगाने अनेकांना त्रास होतो आहे. आपल्या पद्धतीने सुसह्य करता येऊ शकेल का? नसेल तर किमान फुंकर घालता येऊ शकेल का? आपल्या घराच्या बाजूला स्वीपर असतो, दररोज सकाळी येतो, त्याची किमान गोड बोलता येईल का? सुसह्यपणे त्याच्याशी वागता येईल का? आपल्या परीने त्याला काही मदत करता येऊ शकेल का? असं केलं तर खूप काही फरक आणि बदल आहे. मित्रांनो, जी मोठी माणसं असतात त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कौशल्य असतं. आपला विचार न करता ते लोकांचा विचार करतात. या कोरोनाच्या संदर्भात सावित्रीबाई फुलेंची आठवण होते. प्लेग सारखी साथ सावित्रीबाई फुले आपल्या मुलाला बोलवून घेतात आणि जिथे जिथे त्यांना प्लेगच्या अनुषंगाने आजारी असेल त्या माणसाला आपल्या पाठीवर घेऊन येतात. या साथीमध्ये त्याची लागण सावित्रीबाईंना फुलेंना होते. त्यांना त्यांची आठवण असते, त्यांना कळतं, त्यांना समजतं की याच्यामध्ये कदाचित आपला जीव जाऊ शकतो. पण दुसऱ्यासाठी झटणं, त्याच्यासाठी त्याग करणं, त्याच्यात आनंद घेणं, हे काही लोकांना जमतं. हे जे कौशल्य आहे ते म्हणतो आपण सामाजिक कौशल्य. आता इतकं आपलं महान होता येणार नाही, कारण आपण शेवटी सगळी सामान्यच माणसं आहोत. पण मित्रांनो, त्यातली कणभर का होईना जर आपल्या शक्य झालं तर मात्र आपण ते आवर्जून करायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंचं नाव घेण्याचा हक्क आणि अधिकार आपल्याला आहे. जणू चक्रधर स्वामींची अशीच मला एक गोष्ट आठवते. इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक जरी 1996 मध्ये निघालं किंवा त्या संदर्भात त्याचं काही संशोधन झालं असेल तर याचे अवशेष बाकी आपल्याला सुद्धा आढळतात, महानुभाव पंथामध्ये सुद्धा आढळतात. माझ्या आजीची पण सुद्धा मला आठवण होते. ती पण अशीच होती, जाणार येणारला कोणाला ती अशी सोडतच नव्हती. किमान बाबा कपभर ताक तरी देत होती, वाटीवर ताक तरी देत होती आणि ती गेल्यानंतर मात्र अनेकांनी तिची आठवण काढत होती. हे सगळं जे आहे यालाच म्हणतो आपण भावनिक बुद्धिमत्ता, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. तर चक्रधरांची गोष्ट अशी आहे, चक्रधर हे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक. ते एकदा शांतपणे, हे ज्ञानेश्वरांच्या काळाच्या अगोदरचे, ते शांतपणे आपल्या शिष्यांना घेऊन एका झाडाखाली बसले होते. त्याची गप्पा टप्पा इतर काय असतील महानुभाव पंथाविषयी काय चर्चा चालू असेल. तेवढ्यामध्ये एक ससा धावत धावत येतो आणि त्याच्या मांडीखाली जाऊन बसतो. एक 5-10 मिनिटं गेल्यानंतर त्या ठिकाणी काही फासे पारधी जे सशाच्या पाठीमागे लागले असतात
त्यांच्या आपापसामध्ये पैज लागलेले असते की कोण ह्या सशाला मारतो. असे काही लोक, धनुर्धारी लोक त्या ठिकाणी येतात आणि चक्रधाऱ्यांना सांगतात की हा जो ससा आहे हा पैजेचा ससा आहे आणि तो तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. वारंवार चक्रधार सांगतात, विनंती करतात, पण चक्रधर देत नाहीत. चक्र त्याला सांगतात की तो जो आहे हा ससा हा माझ्याकडे आलेला आहे. हा ससा आता त्याचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तो ससा देऊ शकणार नाही. पण तुम्हाला पाहिजे असेल तर एक आहे, तुम्ही मला ठार मारू शकता आणि मी ठार मेल्यानंतर तुम्ही या ससा घेऊ शकता. कारण तुम्हाला आता शरण आलेलं आहे. शरण आलेल्याला मी मरण देऊ शकत नाही. तर मित्रांनो, ही जी काही आहे हिला म्हणतो आपण माणुसकी, हिला म्हणतो आपण संस्कृती. ही संस्कृती आपण विकसित करण्यासाठी आपलं जे मन आहे ते मन विकसित करणं अतिशय गरज आहे. हे मन विकसित करणं, मन सुंदर करणं, आपल्याला सगळ्या प्रकारचा नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, संगीत या उत्तम प्रकारचा आनंद घेणं, आपलं मन रिझवणं आणि सोबतच ही काही सामाजिक कौशल्य आहेत, ही सामाजिक कौशल्य विकसित करणं आणि त्याचा फायदा आपल्याला होतो, दुसऱ्याला होतो आणि असं सुंदर मन हे सगळ्यांच आवडतं. आणि असं सुंदर मन कधी थकत नाही, कधी वयोवृद्ध होत नाही आणि अगदी आपल्या शेवटाच्या अंतापर्यंत ते हे सुंदर मन आपल्यासोबत होतं असतं. तर शेवटी आपल्या अनिशा प्रत्येक कार्यक्रमाचे सांगता आपण प्रामुख्याने संत गाडगेबाबांपासून करतो. मग संत गाडगेबाबांमध्ये कोणते गुण होते, त्यांच्यामुळे भावनिक बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने सांगितलेले कोणते गुण होते, तर ते जरा आपण बघणार आहोत. मित्रांनो, संत गाडगेबाबांना जर नमस्कार करायला गेलो तर ते नमस्कार करून घेत नसत. हातातली काठी घ्यायची आणि ते आपल्या पाठीवर मारायचे आणि सांगायचं, मी कोणाचा गुरु नाही आणि कोणी माझा शिष्य नाही. आता मी तुम्हाला आठवण करून देतो की आपण आरशामध्ये बघितलं होतं एक चित्र मांजरीचं आणि वाघाचं. मित्रांनो, मांजर बघते आणि तिला वाघ दिसतो. तसं अनेक बाबा बुवा महाराज आहेत, ते आपलं चित्र बघतात आणि त्यांना आपण अलौकिक अद्वितीय माणूस आहोत असं जाणवतं आणि म्हणून ते आपल्या सेवकांना, आपल्या शिष्यांना आपल्या आपल्या पायाला हात लावू देतात. पण गाडगे महाराजांनी स्वतः स्वीकार केला होता, त्यांनी स्वतःचं मूल्यमापन केलं होतं आणि म्हणून ते स्वतःला श्रेष्ठ समजत नव्हते किंवा आपल्याला जो नमस्कार करायला येईल त्याला कनिष्ठ सुद्धा समजत नव्हते. तर मित्रांनो, हे आत्मभान आहे, हे गाडगे महाराजांना होतं आणि ते त्यांचं मोठेपण. मित्रांनो, गाडगेबाबांनी आयुष्यभर सगळ्यांनाच प्रेरणा दिल्या. गाडगेबाबांनी कधी मंदिर उभं केलं नाही, तर गाडगेबाबांनी धर्मशाळा उभा केला. आपल्याला पण भविष्यामध्ये करोना गेल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये इस्पितळं उभी करावी लागतील. त्या सगळ्यांमध्ये उत्तमातील उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध कराव्या लागतील आणि त्याही अल्प पैशामध्ये. तर खऱ्या अर्थाने आपला भारत आहे, हा भारत महान होऊ शकेल. तर मित्रांनो, गाडगेबाबांनी काय केलं, तर गाडगे मंदिर उभं केलं नाही, तर गाडगेबाबांनी धर्मशाळा उभ्या केल्या. आज देखील दादर रेल्वे स्टेशनच्या बाजूला धर्मशाळा आहे. अगदी अल्प पैशामध्ये त्या ठिकाणी राहता येतं. दादरच्या परिसरामध्ये परळच्या बाजूला जीजी हॉस्पिटल मिळतात, केम, वाडिया, टाटा, इथे भारतभरातून लोक येतात आणि त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी राहतात. हे काम गाडगेबाबांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आपल्या जे हॉस्पिटलच्या बाजूला सुद्धा याच प्रकारची धर्मशाळा आहे. म्हणजे माणसाच्या नेमक्या गरजा काय याचा विचार गाडगेबाबांनी आपल्याला केलेला आहे. गाडगेबाबांनी आपला विचार जसा केलेला आहे तसा असंख्य लोकांचा विचार केलेला आहे. आपण गाडगेबाबांचा संदेश सांगणार आहोत. तर पूर्वी फक्त एक गोष्ट सांगतो, पूर्वी काय आणि मग आपण थांबणार आहोत. की ज्या काही सकारात्मक गोष्टी असतात, ज्या काही प्रामुख्याने चांगल्या भावना असतात, सकारात्मक भावना म्हणजे ज्याला म्हणतो आपण आनंद व उत्साह, या भावना जवळ बाळगा. या भावना तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा. या भावना सातत्याने जवळ करा. आनंद व उत्साह, प्रेम व आपुलकी वाटत चला. इच्छाशक्ती आणि जिद्द, विश्वास आणि अपेक्षा, आभार आणि क्षमा. कोणाशी भांडण झालं तर आवर्जून त्याला सांगा की मित्रा, मला माफ कर, माझं चुकलं. त्याला आपण फॉरगेट आणि फॉरगिव्ह म्हणतो. कोणी अपमान केला, अयोग्य वागलं किंवा
काही त्रास दिला तर आवर्जून त्याला क्षमा करा आणि विसरून जा. मित्रांनो, जे चांगलं आहे तेवढं घ्या, पण राग, संताप, भय, कमीपणा, मत्सर, द्वेष, तिटकारा, कपट, बदला घेणं, या ज्या गोष्टी आहेत की जेवढं तुमच्या डोक्याच्या बाहेर जेवढं ठेवाल त्यांना तुमच्या मेंदूमध्ये प्रवेश देऊ शकणार नाही, तर ते अधिक उत्तम. असं म्हणतात, विदाउट परमिशन नो बडी डिस्टर्ब मी. तसं मित्रांनो, तुमच्या मेंदूमध्ये या भावनांना, या नकारात्मक भावनांना तुम्ही ठेवलंच नाही तर त्या फारशा विकसित होणार नाहीत. प्रमाण त्याच्यात नैसर्गिकरित्या तिथं प्रमाण असेल, पण ते अल्प असेल, त्याच्यावर तुम्ही सहजपणे विजय मिळवू शकाल. आणि हा विजय मिळवलात की तुमचं मन सुंदर होईल, छान होईल, तुम्ही एक चांगला माणूस म्हणून समाजात याल. घरामध्ये एक चांगला पती, घरामध्ये एक चांगला बाप, आपल्या आईबाबांचा एक चांगला मुलगा, या पद्धतीने लोक तुमच्याकडे बघतील. आपण संत गाडगेबाबांचा संदेश बघणार आहोत आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत. संत गाडगेबाबांनी जसा स्वतःचा विचार केला तसा पशु पक्ष्यांचा सुद्धा विचार केला. संत गाडगेबाबांवर एक सुरेख पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे. कोण आहे प्रबोधनकार ठाकरे? आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आजोबा. तर प्रबोधनकार ठाकरेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे तर ते गाडगेबाबांच्या संदर्भात आहे. त्या शेवटच्या पानावर गाडगेबाबांचा संदेश आहे. हा संदेश नीट आपण समजून घेतला तर करोनाच्या परिस्थितीत सुद्धा आपण आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू. कारण या सगळ्या संदेशामध्ये आपण कुठे आपला विचार करत नाही. ज्यांच्याकडे ज्यांचं अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागलेल्या आहेत तर त्यांनी पुढे जाणं गरजेचं आहे. तर आपला गाडगेबाबांचा संदेश आवर्जून लक्षात ठेवा. गाडगेबाबा असं म्हणतात, बापो देव तीर्थात किंवा मूर्तीत नाही, तो तुमच्या समोर दरिद्र नारण्याच्या रूपाने प्रत्यक्ष उभा आहे. भुकेल्याला अन्न द्या, तानेला पाणी द्या, उघड्याला वस्त्र द्या, गरीब मुलामुलींच्या शिक्षणाची सोय करा. तरुणी असतील त्यांच्या हाताला काम द्या, ज्यांच्या हाताला काम असेल त्यांची लग्न लावून द्या. हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे. मित्रांनो, हे सगळी माणसं सांगतात की देवाची पूजा करायची म्हणजे माणसाची पूजा करायची. करोनाच्या अनुषंगाने आपल्या अवतीभोवती जी काय माणसं असतील, ज्यांना जे जे सहकार्य लागत असेल, जे जे आपल्याला करता येऊ शकेल ते आपण करूया. महाराष्ट्र शासनाने जे काही आपल्या नियम सांगितले ते आपण पाळूया. आपल्या घरातच राहूया, स्वस्थ राहूया. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. सुरेंसारखा आमचा तरुण तडफदार कार्यकर्ता आहे, तो आपल्याला प्रोत्साहित करतो, त्या धन्यवाद. माझे जे जुने सहकारी आहेत ते आवर्जून या ठिकाणी ऐकतात, बरं वाटलं, धन्यवाद. असेच आपण वारंवार भेटू शकू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.